मित्रांनो, तुम्हालाही असं वाटतं का की बेडरूममध्ये पार्टनरला खुश करण्यासाठी फक्त मोठी साईज आणि जास्त स्टॅमिना पुरेसा असतो? जर तुम्हीही याच विचारात असाल तर थांबा, कारण आज मी तुम्हाला असं एक सत्य सांगणार आहे जे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. आज आपण अशा एका भ्रमाबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे अनेक नाती खराब होत आहेत. आजही अनेक पुरुष एका मोठ्या भ्रमात जगत आहेत की साईज जितकी मोठी असेल किंवा जितक्या जोराने आणि खोलवर संबंध प्रस्थापित केले जातील तितके स्त्रीला जास्त समाधान मिळेल. पण सत्य जाणून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, कारण वास्तविकता याच्या अगदी वेगळी आहे. अनेकदा पुरुष पूर्ण प्रयत्न करतात तरीही त्यांच्या पार्टनरला समाधान मिळत नाही आणि नेमकी चूक कुठे होत आहे हे त्यांना समजतच नाही. जर तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल की यामागचं खरं रहस्य काय आहे आणि महिलांना खऱ्या अर्थाने कशातून जास्त समाधान मिळतं, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी आहे डॉक्टर संगीता जाधव आणि गेले 8 वर्षांपासून मी मेन्स हेल्थ, रिलेशनशिप्स, इंटिमेसी एज्युकेशन आणि सायकॉलॉजी या क्षेत्रात लोकांना मार्गदर्शन करत आहे. तुम्ही पाहत आहात माझं चॅनल डॉक्टर संगीता जाधव, जिथे आपण नाती आणि जवळीक यासंबंधी अशा गोष्टींवर मनमोकळी चर्चा करतो ज्याबद्दल लोक सहसा विचार करायला किंवा विचारायलाही घाबरतात. जर तुम्हाला अशीच खरी आणि उपयुक्त माहिती मिळत राहावी असं वाटत असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, कॉमेंटमध्ये येस लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. चला तर मग आता त्या सत्याबद्दल बोलूया ज्याबद्दल खूप कमी लोकांना योग्य माहिती असते. अनेकदा पुरुषांना वाटतं की संबंध जितके खोलवर असतील तितका जास्त आनंद मिळेल. पण इथे स्त्रीच्या शरीराची रचना समजून घेणं खूप गरजेचं आहे. स्त्रीच्या गुप्तांगाचा जो सुरुवातीचा भाग असतो तोच सर्वात जास्त संवेदनशील असतो. तिथेच सर्वात जास्त संवेदनशील नसा असतात ज्यातून आनंदाची भावना निर्माण होते. याचाच अर्थ असा की केवळ खोलवर जाणे किंवा ताकद लावणे म्हणजे सर्व काही नाही. जर योग्य जागी आणि योग्य प्रकारे स्पर्श किंवा घर्षण जाणवत नसेल तर स्त्रीला तितके समाधान मिळणार नाही. अनेकदा जोडपी वर्षानुवर्षे एकत्र राहतात, पण त्यांना ही अत्यंत मूलभूत आणि महत्त्वाची गोष्ट कोणीही सांगत नाही. परिणामी दोघांमध्ये गैरसमज वाढतात. पुरुषाला वाटतं की कदाचित त्याच्यातच काही कमतरता आहे आणि स्त्रीला वाटतं की कदाचित ती स्वतःच्या भावना नीट व्यक्त करू शकत नाहीये. पण खरं तर थोडीशी समज आणि योग्य पद्धत तुमच्या नात्याला पूर्णपणे बदलू शकते. जेव्हा एखादी स्त्री भावनिकदृष्ट्या सुरक्षित आणि मानसिकदृष्ट्या रिलॅक्स असते तेव्हा तिचं शरीरही त्याच पद्धतीने प्रतिसाद देतं. याच कारणामुळे केवळ शारीरिक कृतीच नाही तर आजूबाजूचं वातावरण, एकमेकांशी संवाद आणि भावनिक जवळीक या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. जर पार्टनरला असं वाटलं की तिच्या भावनांची आणि आरामाची काळजी घेतली जात आहे तर तिचा अनुभवही अधिक चांगला होतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक पुरुष खूप घाई करतात. ते थेट मुख्य प्रक्रियेवरच लक्ष केंद्रित करतात. पण सुरुवातीला हळूहळू जवळ येणं, प्रेमाच्या गप्पा मारणं आणि पार्टनरला रिलॅक्स करणं खूप गरजेचं असतं. जेव्हा शरीर आणि मन दोन्ही तयार असतात तेव्हाच खऱ्या आनंदाची अनुभूती घेता येते. बऱ्याच लोकांना असं वाटतं की जर त्यांचं इरेक्शन पूर्णपणे कडक नसेल किंवा मध्येच ढिलेपणा जाणवत असेल तर ते सुद्धा समाधानातील कमतरतेचे कारण असू शकते. कारण जेव्हा शरीर पूर्णपणे तयार नसतं तेव्हा योग्य ताळमेळ आणि सातत्य राखणं कठीण होतं. म्हणूनच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पुरेशी झोप, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि ताणतणाव कमी ठेवणं या सर्व गोष्टी पुरुषांची कामगिरी आणि आत्मविश्वास दोन्ही सुधारतात. माझ्या कन्सल्टेशन दरम्यान मी अनेक कपल्सशी बोलले आहे आणि एक गोष्ट जवळपास सगळीकडेच समान असते. जेव्हा दोन्ही जोडीदार एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलतात, स्वतःच्या आवडीनिवडी शेअर करतात, तेव्हा त्यांचं नातं पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होतं. नात्यातील शांतता अनेकदा सर्वात मोठी समस्या बनते. म्हणूनच जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल संभ्रम असेल तर त्यावर शांतपणे आणि आदराने चर्चा करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, समाधान ही केवळ शारीरिक गोष्ट नाहीये. हे भावनिक जवळीक, समज, संयम आणि योग्य माहिती यांचं एक सुंदर मिश्रण आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरच्या भावना समजून घेऊ लागता आणि तिच्या गरजांचा आदर करता तेव्हा नात्यात एक वेगळीच खोली येते. अनेक पुरुष मला हे देखील विचारतात की कोणती पोझिशन किंवा पद्धत जास्त चांगली असते. सत्य हे आहे की प्रत्येक व्यक्तीचं शरीर आणि त्यांची आवड वेगळी असते. त्यामुळे सर्वात उत्तम पद्धत तीच आहे ज्यामध्ये दोन्ही जोडीदारांना आराम आणि आनंद मिळतो. नवनवीन गोष्टी ट्राय करणं आणि एकमेकांना समजून घेणं हाच या प्रक्रियेचा एक भाग आहे. आणि एक गोष्ट जी मी नेहमी सांगते, नात्यात परफॉर्मन्सपेक्षा जास्त कनेक्शन महत्त्वाचं असतं. जेव्हा दोन लोक एकमेकांसोबत कम्फर्टेबल असतात, एकमेकांचा आदर करतात आणि मोकळेपणाने संवाद साधतात तेव्हा समाधान आपोआप वाढतं. जर तुम्हाला आजची ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा
आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे सत्य आधीपासून माहीत होतं की नाही. तुमची मतं वाचायला मला खूप आवडतं आणि यातून मला हे समजायला मदत होते की तुम्हाला आणखी कोणत्या प्रकारची माहिती हवी आहे. आणि जर तुम्ही नाती, पुरुषांचे आरोग्य किंवा इंटिमसीशी संबंधित कोणत्याही प्रश्नावरून गोंधळलेले असाल तर तुम्ही मला DM करू शकता. तिथेही मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करते. हा व्हिडिओ तुमच्या मित्र किंवा पार्टनरसोबत नक्की शेअर करा, कारण योग्य माहिती अनेक नाती सुधारू शकते. आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर डॉक्टर संगीता जाधवला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रामाणिक आणि कामाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.